विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 10 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय. सर्वात प्रथम मिराचं ब्राउझर लॉग इन करा. सेशन नंबर 10 या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर सेशन परिचय, ऑफिस स्किल्स, रेफरन्स टॅब्स, इथे एक नॉलेज चेक दिसते, त्यावरती टॅप करायचं तुम्हाला आणि नॉलेज चेक वरती क्लिक करायचं. इथे पहिल्या नंबरचं नॉलेज चेक आपण घेतोय. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये TOC टेबल ऑफ कंटेंट फीचरचे मुख्य काम काय आहे? तर या ठिकाणी हेडिंग, त्याचे पेज नंबर ऑटोमॅटिक तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. रवी एक पॉलिसी डॉक्युमेंट तयार करतो. वाचकांना गाईडलाईन्स, प्रोसेस पोलिओ आणि कंप्लायन्स यासारखे महत्त्वाचे टर्म्स पटकन शोधता यावेत यासाठी त्याला वाटतं. यासाठी कुठला प्रश्न, तर आपल्याला दुसऱ्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर डी हे द्यायचं आहे. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. हे झाल्याच्या नंतर ग्रामरली आपण नॉलेज चेकला जातोय सेकंड नंबरच्या आणि स्टार्ट बटनावर क्लिक करतो. तिथेही 2 प्रश्न आहे. वाक्याची स्पष्टता ग्रामरली कशा प्रकारे वाढवते, तर सगळ्या लांब वाक्यांना हायलाइट करण्याचं काम त्या ठिकाणी ग्रामरली कडून होते. इथे दाखवलेल्या ग्रामरचे फीचर्स आपल्याला ओळखायचे. हे जे फीचर दिलेले ग्रामरली नावाचा जो टॅब आपल्याला दिसतोय, तर या फीचरच्या मदतीने आपल्याला काय केलं जाते, तर ग्रामर चेकिंग म्हणजे काय, इथं काय दिलंय तर रेड कलर केलेला आहे आणि आपण लाल लागमुळी रेषा किंवा रेड लाईन जर आपल्याला पाहायला मिळते, हे चुकीचे शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर ग्रामर चेकिंगचा तो भाग आहे. अशा पद्धतीने दोन्ही प्रश्न आपण सॉल्व्ह केले. त्याचबरोबर Insta 3D वरती आपण जातो आणि Insta 3D वर गेल्याच्या नंतर आपण नॉलेज चेकला येतो. आता स्टार्ट बटनावर आपण क्लिक करू. Insta 3D ची विशेषता कोणती आहे, तर 2D इमेजची 3D अवतार क्रिएट करते, हे त्याचं विशेष आहे. Insta 3D युजर कस्टमाइज करण्यासाठी कशा प्रकारे इम्प्रूव्ह त्या ठिकाणी करतं. ॲटो 3D मॉडेलसाठी युजरना सेल्फी अपलोड करण्याची सुविधा देऊन त्या ठिकाणी ते आपल्याला 3D कस्टमाइज करता येतं. आता सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय. स्टार्ट बटनावरती क्लिक करूया. 4 प्रश्न आपल्याला पाहायला मिळते. टेबल ऑफ कंटेंट विशेषतः उपविषय, महत्त्वाचे मुद्दे कुठे शोधायचे याची स्पष्ट यादी प्रदान करण्यासाठी म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑटोमॅटिक टेबल टू पर्याय वापरून टेबल ऑफ कंटेंट इन्सर्ट आपल्याला करायचं. आता टेबल ऑफ कंटेंट कसं घ्यायचंय, तर आपल्याला रेफरन्सेसला जायचंय. रेफरन्सेसला गेल्याच्या नंतर टेबल ऑफ कंटेंटला यायचं. टेबल ऑफ कंटेंटला आल्याच्या नंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक टेबल 2 वरती तुम्हाला क्लिक करायचं. ते ऑटोमॅटिक टेबल 2 आपल्याला पाहायला मिळतं. ओके बटनावर क्लिक करू. पहिला प्रश्न आपला सॉल्व्ह आहे. 2 नंबरच्या प्रश्नाला आपण जातोय. फुटनोट आणि इननोट डॉक्युमेंटमध्ये एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यासाठी, टिप्पणी करण्यासाठी किंवा संदर्भ देण्यासाठी वापरतात. त्यामुळे डॉक्युमेंटचे फुटनोट्स आपल्याला इन्सर्ट करायचे. पहिले आपल्याला परत रेफरन्सेसला जायचं. रेफरन्सला गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट फुटनोट वरती यायचं. इन्सर्ट फुटनोटला आल्याच्या नंतर या ठिकाणी ते फुटनोट इन्सर्ट होईल. त्याच्यानंतर याला ओके करायचं. 3 नंबर जातो. स्मार्ट लुकअप पेन व्याख्याविषयी विकिपीडिया लेख विशेष प्रदान करतं. त्यामुळे निवडलेल्या टेक्स्टची वाक्य आपल्याला सर्च करायची स्मार्ट लुकअपच्या माध्यमातून. परत आपल्याला या ठिकाणी रेफरन्सेसला जायचंय. या ठिकाणी स्मार्ट लुकअप तुम्हाला जे दिसतंय त्यावरती टॅप करायचंय आणि डिफाईन बटनावरती क्लिक करायचं. डिफाईनला क्लिक केल्याच्या नंतर तो प्रश्न सॉल्व्ह. ओके करूया. लास्ट प्रश्न आहे. कॉम्प्युटिंग तुम्हाला टेबल, चार्ट्स, इमेजेस, फिगर्स अशा प्रकारचे डॉक्युमेंट आयटमसाठी लेबल ऍड करायला मदत करते. त्यामुळे सिलेक्टेड शेपसाठी कॅप्शन रेक्टँगल म्हणून डॉक्युमेंट्स आपल्याला काय करायचंय, ऍड करायचं. आता इथं आपल्याला रेक्टँगलला काय करायचंय, एकदा परत रिपीट समजून घेऊ. कॉम्प्युटिंग तुम्हाला टेबल, चार्ट्स, इमेज, फिगर्स अशा प्रकारचे डॉक्युमेंट आयटमसाठी लेबल ऍड करायला मदत करतं. त्यामुळे सिलेक्टेड शेपसाठी कॅप्शन रेक्टँगल म्हणून आपल्याला ऍड करायचं. आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, तर कॅप्शन ऍड करायचंय. रेफरन्स नावाच्या टॅबला क्लिक करायचं तुम्हाला. रेफरन्सला क्लिक केल्यावर इन्सर्ट कॅप्शनला जायचंय. फिगर 1च्या पुढे क्लिक करायचंय. ओके बटनावर क्लिक करायचं. अशा पद्धतीनं हा 4 नंबरचा प्रश्न पण आपला सॉल्व्ह होईल. एक्झामिन करतोय आपण. सेल्फपाथ लर्निंगला जातोय. प्रोसीड बटनावर क्लिक करतोय. सेल्फपाथ लर्निंगचे सुद्धा 4 प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फुटनोट कशी ऍड करू शकता, तर ऍक्सेस द रेफरन्स टॅबला जायचं आणि फुटनोट्स काय करायचं तुम्हाला ऍड करायचं. निवडलेला शब्द किंवा वाक्य प्रचाराबद्दल अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये स्मार्ट लुकअपचा वापर कसा करणार, तर सिलेक्टला जायचं, रेफरन्स टॅब रिसर्च ग्रुपला जायचं आणि स्मार्ट लुकअप त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सायटेशन्स ग्रुपचा वापर उद्देश काय असतो, जो सायटेशन्स नावाचा ग्रुप आहे त्याचा नेमकी उद्देश काय आहे,
तर हे तुम्हाला डॉक्युमेंट सायटेशन बिब्लियोग्राफिक्स व्यवस्थापित करण्यासाठी समाविष्ट करण्यात येते. आणि शेवटचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कॅप्शन ग्रुपचा मुख्य उद्देश नेमकी काय आहे? तर हे टेबल आकृत्या समीकरणासाठी कॅप्शन देणं हा कॅप्शन ग्रुपचा उद्देश आहे. सिम्युलेशनचे प्रश्न सुद्धा आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह केले. आता आपण जातोय गाईड डू इट युअरसेल्फला. नवीन डॉक्युमेंट ओपन करा आणि टेबल ऑफ कंटेंट ऍड करण्यासाठी रेफरन्स टॅबवर जा आणि टेबल ऑफ कंटेंटला क्लिक करा, मॅन्युअल टेबल सिलेक्ट करा. पहिले तुम्हाला वर्ड ओपन करायचंय. वर्ड ओपन केल्याच्या नंतर ब्लँक डॉक्युमेंटला जायचंय. ब्लँक डॉक्युमेंटला गेल्याच्या नंतर तुम्हाला रेफरन्स नावाच्या टॅबला क्लिक करायचं. रेफरन्स नावाच्या टॅबला क्लिक केल्याच्या नंतर टेबल ऑफ कंटेंटला जायचंय आणि यामध्ये तुम्हाला मॅन्युअल टेबलला क्लिक करायचंय. शेवटचा टेबल घ्यायचा मॅन्युअल. ओके बटनावर क्लिक करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटनोट ऍड करण्यासाठी पहिली इमेज सिलेक्ट करा. पुढे रेफरन्स टॅब सिलेक्ट करा. इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा आणि फुटनोटमध्ये मार्केटिंग शब्द तुम्हाला टाईप करायचा. जे काही डॉक्युमेंट आपल्या समोर आता दिल्या जाईल, रेफरन्सेसला जायचंय आणि त्या ठिकाणी तुम्हाला फुटनोट वरती क्लिक करायचं आहे. फुटनोट या ठिकाणी येईल आणि इथं तुम्हाला कोणता शब्द टाईप करायचा आहे? तर मार्केटिंग शब्द टाईप करायचा आहे. बाजूला क्लिक करून उत्तर तुम्हाला सबमिट करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इन्व्हॉइस टेक्स्ट जिथं दिसेल तिथं मार्क करायचं आहे आणि इन्व्हॉइस टेक्स्ट सिलेक्ट करून रेफरन्स टॅबवर जायचं आणि मार्क एंट्री सिलेक्ट करून मार्कवर क्लिक करायचं. अगदी सरळ आणि सोपा प्रश्न आहे, त्याचं उत्तर सोपं आहे. पहिले तुम्हाला इन्व्हॉइस नावाचा शब्द सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जाण्यासाठी रेफरन्सला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मार्क्स एंट्रीवरती जायचं आहे आणि मार्क्स एंट्रीला क्लिक करून तुम्हाला ह्या ठिकाणी मार्क एंट्री सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट सबमिट बटनावरती तुम्हाला टॅप करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेजला कॅप्शन देण्यासाठी मधली इमेज सिलेक्ट करायची. रेफरन्स टॅबमध्ये जाऊन ॲटोम नावाचे कॅप्शन त्या ठिकाणी ऍड करायचं. मधली म्हणजे ही ॲटोम्सवाली इमेज सिलेक्ट करायची आहे. रेफरन्सेसला जायचंय. इन्सर्ट कॅप्शनला क्लिक करायचंय. इथं तुम्हाला शब्द टाईप करायचा आहे ॲटोम. ओके बटनावरती क्लिक करायचंय. बाजूला क्लिक करून उत्तर तुम्हाला सबमिट करायचं आहे. शेवटचा प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शब्द आणि त्याचा अर्थ शोधण्यासाठी केमिस्ट्री हा शब्द सिलेक्ट करा. रेफरन्स टॅबमध्ये जा आणि स्मार्ट लुकअपचा वापर करायचा. आता केमिस्ट्री शब्द सिलेक्ट केला, आपण रेफरन्सेसला गेलो. स्मार्ट लुकअपला तुम्हाला क्लिक करायचंय आणि तुम्हाला सबमिट पर्यावरती क्लिक करायचं. बस एवढं काम त्या ठिकाणी करायचं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण गाईड डू इट युअर सेल्फ सॉल्व्ह केलं. सेशन कम्प्लिशन म्हणजे शेवटच्या पर्यायाकडे आपण आता जातोय, शेवटच्या सेशनकडे आपण जातोय. 2 वेबसाईट एका वर खऱ्या रिव्ह्यू आहेत, दुसरीवर माहिती नाही. कोणती निवडणार आपण? तर आपण पहिली, कारण ती प्रामाणिक आहे. शाळेचा निकाल बघण्यासाठी वेबसाईट नॉट सिक्युअर असा संदेश येतो. तर आपण काय करावं? तर आपण लॉग इन करू नका, ती सुरक्षित साईट नसते, म्हणून सेव्ह अँड नेक्स्ट आपण करू. पासवर्ड तयार करताना कोणता सुरक्षित पासवर्ड आहे? तर school@ आणि हा सुरक्षित आहे, फक्त तो कुठं घ्यायचा आहे ते आपल्यावरती डिपेंड करते. तुमच्या शाळेच्या सायन्स फेअर बद्दल ब्लॉग तयार करायचं नंतर कोणतं साधन तुम्हाला त्या ठिकाणी लागेल? तर तुम्हाला ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आणि वेबसाईट बिल्डर्स त्या ठिकाणी लागतील. चित्रकलेचा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी वेबपेज तयार करायचे. सुरुवात कशाने करणार तुम्ही? तर HTML तिची सुरुवात करावी लागेल. यंग कॉडर्स क्लब साठी वेबसाईट सुरू करताय, योग्य डोमेन कोणता घेता येतो त्याला? तर आपल्याला या ठिकाणी सी पर्याय निवडायचा आहे. पर्यावरण दिनानिमित्त ईमेल कॅम्पेन तयार करताय, त्यात काय असायला हवं ईमेल कॅम्पेन मध्ये? तर शुभेच्छा, प्रतिमा, जॉनीज असं कॉल टू ऍक्शन त्या ठिकाणी असलं पाहिजे. सुरक्षित ई कॉमर्स साईट तयार करताय, सुरक्षेसाठी काय दाखवले पाहिजेत तुम्ही? तर त्या ठिकाणी तुम्हाला सी पर्याय निवडायचा आहे. सुरक्षित इंटरनेट वापर या विषयावर अहवाल लिहायचा आहे. कोणते 3 मुद्दे तुम्ही घेणार? तर या ठिकाणी मजबूत पासवर्ड, अज्ञात लिंक टाळायचे आहे आणि HTTPS त्याचं तपासायचं आहे. शाळेच्या नवीन कॉम्प्युटर लॅबची माहिती ऑनलाईन द्यायची. सर्वेक्षण मार्ग कोणता आहे? या ठिकाणी तुम्हाला बी पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण केली आणि 10 नंबरचं सेशन सुद्धा पूर्ण केलंय. परत पुन्हा भेटू आपण 11 नंबरच्या सेशनमध्ये. ओके, थँक्यू.